मॉर्निंग. ओके, आपण नवीन लेसन स्टार्ट करतोय आता, थर्मोडायनॅमिक्स. तर ओके, आता मी काय सांगतो नीट ऐकून घ्या. ह्या मंथ मध्ये आपल्याला थर्मोडायनॅमिक्स आणि अजून एक शेवटचं माझं असं म्हणणं आहे, जे अजून एक लेसन संपवावं, जे मेन थोडेसे लेसन आहेत. कारण की काय की आपल्याला याच्यानुसार जावं लागेल. ते एप्रिल पर्यंत, मार्च पर्यंत जर संपवायचं असेल, एप्रिल धरत नाहीये मी, मार्च धरतोय. जर मार्च पर्यंत संपवायचं असेल तर इथून पुढे आपल्याकडे भरपूर लेसन आहेत कव्हर करायला. म्हणजे लेसन नंबर 4 राहिलेलं आहे, त्याच्यानंतर लेसन नंबर 8, 9 झालेलं आहे, 10, 11, 12, 13, 13 14 झाले, 15 नंतर 16, हे एवढे लेसन राहिलेले आहेत. तर नीट बघितले, जर 2-2च्या याच्यात केले तरी पण आपल्याला एप्रिल म्हणजे मार्च पर्यंत संपू शकतं. म्हणजे जर समजा हे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि हे मार्च मध्ये आपल्याला थोडा वेळ तरी एखादं इकडे तिकडे झालं थोडं तर होऊ शकतं. म्हणजे तुमचे डाऊट वगैरे सगळं इथे क्लिअर करून घ्यायचं. तर त्यानुसार जर गेलं तर आपल्याला काही झालं तरी 2 लेसन विथ रिव्हिजन, म्हणजे त्याचे काही डाऊट्स वगैरे सगळं तुम्हाला डिसेंबर मध्येच, 4था लेसन आणि 8वा लेसन असं मी विचार करतोय. 8वा किंवा इकडे तिकडे, 8वा ठीक आहे, 8वाच घेऊन यायचं, लाईनीनेच जाता येईल 8वा वगैरे. तर त्या ह्यानी घेतले तर आपलं लवकरात लवकर कव्हर होईल. आणि तेवढाच आता तुमचं डिपेंड आहे की तुम्ही किती लवकर त्याचं रिव्हिजन करताय, किती त्याची डाऊट्स विचारताय, किती पेपर सॉल्व्ह करताय, किती तुम्ही त्याची हे करताय, टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. आता थर्मोडायनेमिक्स हा लेसन खूप इम्पॉर्टंट आहे. हा लेसन थोडासा पार्ट 3च्या थोड्या पॉइंट आहे त्याच्यात. आणि 11 मध्ये एक लेसन होतं बघा, लेसन नंबर 7 होतं कदाचित, हीटच्या रिलेटेडच काहीतरी होतं, हीट आणि टेम्परेचरच्या रिलेटेड आपण बघितलं होतं. तर त्या लेसनवरती हा डिपेंड आहे लेसन. म्हणजे त्याच्या बेसिक कन्सेप्ट तरी तुम्हाला माहित पाहिजे, व्हॉट इज हीट, व्हॉट इज टेम्परेचर वगैरे, ह्या गोष्टींवरती डिपेंड आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा थर्मोडायनेमिक्स म्हणलं की थर्मो मीन्स हीट. आता लक्षात द्या, थर्मोडायनेमिक्स हा लेसन तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये पण आहे किंवा कदाचित 11th मध्ये असेल किंवा 12th मध्ये, आता काही चेंज केले माहित नाही मला, पण त्याच्यात कुठेतरी तुम्हाला थर्मोडायनेमिक्स लेसन आहे. तर तो थर्मोडायनेमिक्स लेसन थोड्या वेळापुरता बाजूला ठेवायचे. काही काही पॉईंट सेम आहेत, काही काही नाही, बरेचसे पॉईंट सेम आहेत. पण इथं काही म्हणजे कधी कधी असंही होऊ शकतं की तिथे काहीतरी इंटरनल एनर्जीला काय वेगळं म्हणलं असेल, इथे वेगळं म्हणलं असेल, नाही का, सिम्बॉल वगैरे, याच्यात थोडं कन्फ्युजन होतं मुलांचं. तर थोड्या वेळासाठी तो बाजूला ठेवा. आता तुम्ही फिजिक्सचा थर्मोडायनेमिक्स शिकताय, जसं आपण बघितलं होतं का, लेसन नंबर 15 का काहीतरी होतं, त्याच्यात तुम्हाला अल्फा बीटा गॅमा ते तुम्हाला 11th मध्येच होतं, 11th मध्ये केमिस्ट्रीमध्ये कदाचित. मग ते इथे पण होतं. म्हणजे ते फिजिक्समध्ये, याच्यामध्ये काही काही कन्सेप्ट सेम असतं. त्यामुळे थोड्या वेळासाठी केमिस्ट्री बाजूला ठेवा. आता आपण फिजिक्स बद्दल बोलतोय, फिजिक्सच्या थर्मोडायनेमिक्स मध्ये. आता थर्मो मीन्स हीट आणि डायनॅमिक्स म्हणजे मोशन. म्हणजे हीट आणि मोशन यांचं रिलेशन, ऍक्च्युली मिनिंग असा होतो. बट ह्या लेसन मध्ये थर्मोडायनेमिक्स म्हणजे काय शिकायचं माहितीये का, हीट आणि वर्क डन यांच्यामधलं जे कॉम्बिनेशन आहे, यांच्या रिलेटेड टॉपिक आपल्याला ह्या पूर्ण लेसन मध्ये समजायचे. कॉम्बिनेशन म्हणजे काय की हीट कॅन बी कन्वर्ट इन टू वर्क अँड वर्क कॅन बी कन्वर्ट इन टू हीट, हे बघायचं आपल्याला. म्हणजे एकमेकांमध्ये कन्व्हर्जन होऊ शकतं हे बघायचं. आता तुम्हाला माहिती आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वगैरे, एनर्जी कॅन बी कन्वर्ट, नाही, एनर्जी कॅन बी कन्वर्ट इन वन फॉर्म टू अनदर फॉर्म. नंतर काही सायंटिस्ट म्हणले की त्याच्यावरती परत की कन्वर्ट काय आपण क्रिएटही करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही, जस्ट कन्वर्ट, जस्ट म्हणजे भरपूर कन्सेप्ट आहेत. तर प्रत्येक सायंटिस्ट लोक वेगवेगळी कन्सेप्ट देतात त्याच्यात. आता हीट हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता टेम्परेचर आणि हीट हे वेगवेगळी गोष्ट 11 मध्येच बघितली. हीट म्हणजे म्हणजे काय म्हणतो, एक्सप्रेस अ फॉर्म इन एनर्जी, म्हणजे एनर्जीचा फॉर्म आपण एक्सप्रेस करतो. आणि टेम्परेचर म्हणजे हीट मेजरमेंट करण्याचं युनिट, म्हणजे ते हीट कशात मेजरमेंट करतात, टेम्परेचर मध्ये, असं असतं. नंतर टेम्परेचर आणि हीट हे मिक्स कधी करायचं नाही, लक्षात ठेवा. तर ह्या लेसन मध्ये आपल्याला हेच बघायचं सगळ्यात. आता त्याच्यानंतर लॉज तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये झाले असतात, थर्मोडायनेमिक्स लॉज, झिरोथ लॉज, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, असे 3 लॉ असतात. तर थर्ड लॉ तुम्हाला आता सध्या स्टडी नाहीये. 0, फर्स्ट, 2, झिरोथ लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ. तर ऍक्च्युली इथे पण काय झालं होतं माहितीये का, पहिला आणि दुसरा आधी फॉर्म झालेले आहेत आणि जो झिरोथ लॉ होता तो आफ्टर 1 आणि 2 च्या नंतर फॉर्म झालेला आहे. म्हणजे 1, 2 च्या नंतर झिरोथ लॉ तयार झालेला आहे. तर आधी हीटच्या रिलेटेड कन्सेप्ट वेगळी, एकदम वेगळी होती. तर सगळं बेसिक सांगतो मी तुम्हाला, हीट बद्दल आपण काय काय बघणार आहे. पहिलं आपण हे बघणार आहे, त्याच्यानंतर अजून हे बघायचं आपल्याला, हीट ट्रान्सफर कशामुळे होऊ शकते, पॉसिबल काय, का हीट ट्रान्सफर पॉसिबल होऊ शकते. नंतर थर्मल एनर्जी, हे बघा लेसनला लाईटली घेऊ नका, नीट समजून घ्या, प्रत्येक बेसिक पॉईंट क्लिअर करा. मी असं कन्सिडर करतो तुम्हाला हीटच्या रिलेटेड काहीच माहित नाहीये.
आणि त्याच्या रिलेटेड शिकवतो, तरी पण तुम्हाला जर काही त्यातही अजून काही डाऊट असेल तर ते तिथले तिथे क्लिअर करा. लाईटली घेऊ नका. महत्वाचं लेसन आहे पार्ट 1 मधला सगळ्यात, थर्मोडायनेमिक्स. हा लेसन आधी 11th असायचा, म्हणजे तुमच्या सिलेबसच्या आधी. आता त्यांनी 12th दिलेला आहे. कळलं? तर थोडंसं नीट समजून घ्या. जिथे तुम्हाला डाऊट असेल तिथे लगेच विचारून घ्या. हे झालं. तर ह्या गोष्टी आपण ह्या पूर्ण लेसन मध्ये शिकायचं. तर आता तुम्हाला एक पॉईंट सांगतो की तुम्हाला 4.8 पासून 4.8 पासून बाकीचा पुढचा जो लेसन आहे तो ड्रॉप केलेला आहे. कशासाठी परत सांगतो, तो ड्रॉप केलेला आहे म्हणजे तो कॅन्सल आउट केलेला आहे. तो तुमच्या बोर्ड एक्झामसाठी, हेही सांगतो. बट बाकीच्यासाठी नाही. तर मी घेणार आहे तो पूर्ण पॉईंट. ज्याला फक्त बोर्ड एक्झामसाठी प्रिपेअर करतो त्यांनी ते लेक्चर नाही गेले तरी चालतील. पण आता मी सांगेन ते कधी करायचं ते. तर हे झालं थर्मल एनर्जी पर्यंत कन्सेप्ट. म्हणजे आपण ह्या लेसन मध्ये शिकणार काय काय. तर आधी काय कन्सेप्ट होती बघा, 2 कन्सेप्ट होत्या ऍक्च्युअली हिट बद्दल. हिटची जुनी एक कन्सेप्ट होती आणि एक आता आलेली नवीन. तुम्हाला जी दिलेली आहे ती नवीन कन्सेप्ट आहे. तर जुनी काय होती, एक शॉर्टकट मध्ये थोडक्यात 1-2 शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतो. जुनी कन्सेप्ट काय होती की त्यांचं काय, हिट जर बोलण्यात आलं ना तर ते म्हणायचे एक फ्लुइड आहे. फ्लुइड म्हणजे तुम्हाला माहिती आहे गॅसमध्ये, गॅस आणि वॉटरला पण फ्लुइड बनतो. त्याला म्हणायचं असतं कॅलरिक फ्लुइड. ते इनविजिबल आहे असं म्हणलं जायचं आधी. इनविजिबल म्हणजे दिसत नाही असं म्हणतात. म्हणजे सपोज कन्सिडर करा तुम्ही एक कप ठेवलेला आहे आणि कप मध्ये चहा, याच्यात हे फ्युल्ड आहे सगळं. ते काय होणार, ज्यावेळेस तुम्ही चहा बाहेर ठेवणार त्यावेळेस हे सगळं फ्युल्ड आहे ना बाहेर येणार आणि हिटच्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होणार. अशी आधीची कन्सेप्ट होती. म्हणजे आतली हिट बाहेर येणार. मग पुढे त्या फ्लुइडला ते म्हणे की आपोआप बाहेर येते, मिक्सअप होती, असं त्यांचं म्हणणं होतं. सेल्फ आपोआप बाहेर येणार म्हणतो इनविजिबल, अशी एक वेगळी कन्सेप्ट होती. बट ती कन्सेप्ट नंतर रिजेक्ट केली. ही कन्सेप्ट नंतर तुम्हाला स्टडीला नाही दिलेली. त्यामुळे आपणही याच्या रिलेटेड जास्त न बोललेलं बरं. ओके. जसं एक आयडिया असावी. कोणी विचारलं ओल्ड कन्सेप्ट बद्दल काय माहिती आहे का, तर असावं माहिती की कुठली असते ते कॅलरिक फ्लुइड असतं, ते इनविजिबल असतं आणि ज्यावेळेस तुम्ही कुठे ठेवणार तो त्यातून कॅलरिक फ्लुइड काय होतं, लीक होतं, म्हणजे बाहेर येतं. मग त्याला म्हणायचं हिट बाहेर आली. असं एक सिंपल एक टॉपिक होता. सिंपल ने बराच येतो, पण एक सांगतो. आता बघा आपण याच्यात काय म्हणणार आहे. आता मेकॅनिक्स, तुम्ही एक एक गोष्ट बघा. मेकॅनिक्स आणि थर्मोडायनेमिक्स याच्यात फरक काय. मेकॅनिक्स म्हणजे काय असतं, फोर्सच्या रिलेटेड, बरोबर. फोर्स, टॉर्क, कुठल्याही गोष्टीला एक समजा ऑब्जेक्ट आहे, तो मोशन मध्ये असेल, बघा त्याला तुम्ही काय अप्लाय करणार आहे, फोर्स. हे असं म्हणू शकतो, फोर्स अप्लाय केल्यावरती ते पुढे जाणार. टॉर्क कधी असतो, एक रॉड आहे समजा, असं कन्सिडर करा, एक रॉड नाही, आपण एक नट आहे, तो ओपन करण्यासाठी काय लावतो आपण, त्याला फोर्स लावतो ह्या साईडनी, परपेंडिक्युलर फोर्स. त्याला काय म्हणतो आपण, त्या फोर्सला टॉर्क. रोटेट करतं ना ते, रोटेशन मध्ये बघितलंय आपण. जर रोटेट केलं तर त्याला काय म्हणतो आपण, टॉर्क. हे मेकॅनिक्स मध्ये येतं. आता थर्मोडायनेमिक्सचं जे स्टडी करतात ना, त्यावेळेस फोर्स जो स्टडी करतात किंवा जे काही चेंज म्हणजे याचा स्टडी करायचा आहे तुम्हाला, त्यावेळेस तुम्हाला करणार आहे इंटरनल चेंज इन सिस्टीम. म्हणजे इंटरनल चेंज काय झालं याचा स्टडी करायचं असतं. म्हणजे आपण काय शिकणार आहे, आतल्या स्टडी बद्दल शिकणार आहे, बरोबर. तर त्यातलं असतं सगळ्यात पहिल्यांदा 2 असतात, मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज. मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज म्हणजे कुठले असतात, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, मास, मोल, ह्या गोष्टी असतात मायक्रोस्कोपिक. ओके. याच्या रिलेटेड स्टडी करायचं असतं. आणि मॉलिक्यूल बद्दल परत आता आपण हे सगळं हे आपण स्टडी करणार आहे. ड्यू टू हीट दिल्यामुळे प्रेशर, टेम्परेचर यांच्यामध्ये काही काही चेंजेस येतील ते आपण बघायचं असतं. हे लेसन आधीच्या लेसन मध्ये पण सांगितलं होतं. त्यानंतर आपण बघितलं होतं कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. त्याच्यामध्ये आपण शिकलो होतो की मॉलिक्युलर स्पीड, बरोबर. मग हे इथं बघ, मॅक्रो आणि मायक्रो. मॉलिक्यूल म्हणलं की मायक्रोस्कोपिक. कळतंय बघा, मॅक्रो आणि मायक्रो असे 2 असतात, नीट समजून घ्या. त्यातला फरक कळणं गरजेचं आहे. मायक्रोस्कोपिक काय आणि मॅक्रोस्कोपिक काय. मायक्रो म्हणजे जे आपण इझिली बघू शकत नाही, पार्टिकल्स, म्हणून तो मॉलिक्यूल हा शब्द लिहिलेला आहे. जे आपण मेजर करू शकतो किंवा आपल्याला कळतं त्याला आपण काय म्हणतो, मॅक्रो. ओके. हे 2 पॉइंट आहेत, लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आता याच्यातच बघूया आपण की डायनामिक्स मध्ये आपण इक्विलिब्रियम कधी म्हणतो. तर इथे पण इक्विलिब्रियम असतं. तर घेणार आहे आपण इथं
मेकॅनिकल इक्विलिब्रियम. कोण विचार करू शकता की मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय? आणि थर्मली इक्विलिब्रियम तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकलाच असं. व्हॉट इज मेकॅनिकल इक्विलिब्रियम? एखादी गोष्ट इक्विलिब्रियम पोझिशनवरती आहे, ते आपण काय म्हणतो? कसं म्हणजे कसं एक्सप्लेन करतो? काय सांगू शकता का कोणी? विचार तर करा की एखादी गोष्ट तुम्हाला इक्विलिब्रियम पोझिशनवरती सांगायची आहे, तर ती कशी सांगतात? समजा हा माझ्याकडे एक असणारा बॉक्स आहे. हा बॉक्स मला इक्विलिब्रियम मध्ये सांगायचा आहे. तर काय सांगतो आपण? इक्विलिब्रियम म्हणजे रेस्ट सांगतो ना. विचार करा रे बाळांनो थोडासा. एखादी गोष्ट इक्विलिब्रियम वरती आहे, म्हणजे ती कशावरती आहे? रेस्ट वरती आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा फोर्स, नेट फोर्स तिथे लागलेलं नसतं म्हणून झिरो म्हणतो आपण. कुठल्याही प्रकारचं ऍक्सेलरेशन तिथे नसतं, तेही झिरो. टॉर्कच्या रिलेटेड असलं तर नेट टॉर्क सुद्धा काय म्हणतो आपण? झिरो. नंतर अँग्युलर टॉर्क कन्सिडर काय करतो आपण? झिरो. टॉर्क आलं की अँगल येणार, लक्षात ठेवा. आणि थर्मली इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं माहिती का? की सिस्टीम मध्ये जे मॅक्रोस्कोपिक असतात. मॅक्रोस्कोपिक म्हणजे आता बोललो ते पॉइंट लक्षात ठेवा. कुठले पॉइंट? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, मास, मोल नंबर, व्हॉट एव्हर, ते सगळं काय कन्सिडर केलं जातं? कॉन्स्टंट. सगळं जर कॉन्स्टंट असेल, चेंज होत नसेल, नीट समजून घ्या, मी इक्वल हा शब्द वापरलेला नाहीये. मी काय बोललोय? कॉन्स्टंट असेल, त्यांच्यामध्ये काही बदल येत नसेल खूप वेळ ठेवून सुद्धा, तर त्याला म्हणायचं असतं थर्मली इक्विलिब्रियम. आता बघा, इथे मुलांचं भरपूर कन्फ्युजन असतं. तुम्ही बघा, म्हणजे शिकला असेल तुम्ही तर, हे दोन समजा इथे ए आणि इथं बी असे दोन हे म्हणजे बॉक्स आहेत आपल्याकडे, कन्सिडर करा. आणि काय केलं मी? इथं प्रेशर P1 आहे, V1 आहे, टेम्परेचर 1 आहे, परत इथं P2 आहे, V2 आहे आणि T2 आहे. आता काय करणार? थोड्या वेळासाठी मी सोडून दिलं, म्हणजे थोड्या वेळासाठी टाइम दिला त्याला. आणि थोड्या वेळी काय होणार आहे? सगळं टेम्परेचर मॅच करणार, म्हणजे दोन्हीकडचं P1 इज इक्वल टू P2, बरोबर? सगळंच सेम होणार. मधला हा जो हे काय रॉड, तो कंडक्टिंग आहे. कंडक्टिंग म्हणजे हीट कंडक्ट करू शकतो असं सिम्पल एक वॉल आहे. मग दोन्ही साईडचं टेम्परेचर सेम होणार, म्हणजे P1 इक्वल टू P2, V1 इक्वल टू V2, त्यानंतर T1 इक्वल टू T2. आता सेम झालं म्हणजे त्याला कॉन्स्टंट कन्सिडर करतो. ह्याला सुद्धा आपण थर्मली इक्विलिब्रियम म्हणणार आहे. काय म्हणू शकतो आपण? थर्मली इक्विलिब्रियम. बट आता नीट ऐका, मी अजून एक पॉईंट सांगतोय. आता बॉक्स आहे, पण बॉक्स मध्ये मी आता एक मोठा असे हे लावले, त्याला आपण ॲडियाबॅटिक सिस्टीम तयार केली असं कन्सिडर करू, नॉन कंडक्टिंग. ओके, हे शब्द कळतात आहेत. मी जे जे शब्द वापरतो केमिस्ट्रीमध्ये झाले असणार आहेत तुम्हाला. ॲडियाबॅटिक काय, आयसोलेटेड सिस्टीम काय, हे सगळे पॉईंट माहीत असावेत. बरं, आता जर टेम्परेचर ठेवलं मी इथं P1 V1 T1, P2 V2 T2, आणि याच्या बाहेर कुठल्याही प्रकारचं हीट जात नाहीये. नीट ऐकून घ्या मी काय बोलतो. ही सुद्धा हे पण असं बनवलेलं आहे मी की याच्या बॉक्सच्या बाहेर कुठल्याही प्रकारचं हीट जाणार नाहीये आणि आत एकमेकांमध्ये पण चेंज होणार नाहीये. तर ह्याला सुद्धा आपण थर्मली इक्विलिब्रियमच म्हणायचंय. कळतंय? थोडं नीट समजून घ्या पॉईंट हा. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय सांगतो मी? कॉन्स्टंट होणं. इथे कॉन्स्टंट झालं ना, आता काही चेंजेस होणार नाही त्याच्यात. हे इथं सांगायचं राहिलं माझं. हे पण आतला जो बॉक्स आहे तो बाहेरची इथली याची हीट एकमेकांमध्ये चेंजेस होईल, बट ह्या बॉक्सच्या बाहेर जाणार नाही. आयसोलेटेड सिस्टीम तयार केली आपण तशी. आणि या खालच्याची पण आयसोलेटेड सिस्टीमच तयार केलेली आहे. बट काय केलेलं आहे की यांच्या बॉक्समध्ये सुद्धा एकमेकांमध्ये इंटरचेंज होत नाहीये हीटचं. म्हणजे इकडचं टेम्परेचर कंटिन्यू P1च राहणार, V1च राहणार, T1च राहणार. इकडे सुद्धा वेगळीच जे काय असेल ते वेगळंच राहणार. ओके, तर अशा कंडिशनला सुद्धा थर्मल इक्विलिब्रियम म्हणतात, कारण की चेंजेस येत नाहीये. चेंजेस न येणं म्हणजे कॉन्स्टंट राहणं. ओके, म्हणून पॉईंट हा समजणं गरजेचं आहे. म्हणून मी हे पॉईंट आधीच क्लिअर करतोय, बुकमध्ये नाहीये, हे आधीच क्लिअर केलेले आहेत मी पॉईंट. काय की भरपूर ठिकाणी मुलांचा हा गैरसमज असतो की सगळे मेंटेन होणं म्हणजे इकडचं टेम्परेचर तिकडं बरोबर होणं म्हणजे थर्मली इक्विलिब्रियम. हा शब्दाशी अर्थ तसाच येतो, बट याला सुद्धा आपण थर्मली इक्विलिब्रियम म्हणायचं आहे. ओके, पुढे जाऊन हे स्टडी करायचं आहे, त्याच्यामुळं कन्सिडर करा, समजून घ्या हा पॉईंट. ओके, हे सांगायचं होतं, जे कळलं असेल तुम्हाला मला काय बोलायचं होतं. नेक्स्ट,
हा, आता आपण हे तुमच्या लेसन मध्ये काय काय एक सांगतो की काय काय आपण अजून बघणार आहे. अजून तरी बेसिकच सगळं सांगतो. आता ज्यावेळेस ह्या गोष्टी बघणार आहे आपण, म्हणजे तुम्ही कधी बघितलं असेल गाडीचं इंजिन. गाडीचे इंजिन जर खूप वेळ चालवलं तुम्ही तर गरम होतं. हे तुम्ही बघितलं असतं, आफ्टर सम टाइम गरम होतं. किंवा तुम्ही जर काय एक्सरसाइज वगैरे केली तर तुमची बॉडी सुद्धा थोडीशी वॉर्म होती, गरम होती. तुम्हाला माहिती आहे वॉर्मअप करताच तुम्ही. वॉर्मअपचं मिनिंगच असतं ना बॉडीला थोडी एक्साइट करायची किंवा गरम करायची. म्हणजे काय असतं की त्यावेळेस कळतं तुम्ही जे काही वर्क करता ते कशाच्या फॉर्म मध्ये बाहेर जात असतं, हिटच्या फॉर्म मध्ये. गाडी चालवताय म्हणजे काहीतरी वर्क डन करताय ना, मग ते कुठल्या फॉर्म मध्ये बाहेर पडतंय, हिटच्या फॉर्म मध्ये. एक्सरसाइज करताय म्हणजे ते सुद्धा काय करताय, वर्कच करताय, बरोबर. मग ते सुद्धा कुठल्या फॉर्म मध्ये बाहेर येणार आहे, हिटच्या फॉर्म मध्ये. आणि तेच तर आपल्याला करायचं असतं. म्हणजे आपल्याला एक कळतंय की नॅचरली एक आपली मसल किंवा इंजिन हे काय करतात की हिटच्या फॉर्म मध्ये बाहेर पडतं. म्हणजे जे काही वर्क डन करताय ते कशाच्या फॉर्म मध्ये बाहेर पडते, हिटच्या. 4 वेळा एकच शब्द सांगतो मी. डायनामिक्स म्हणजे हेच स्टडी करायचं. इथे पॉइंट लिहितो. Thermodynamics is mostly the study heat. The study dynamics is a heat mostly study. थोडं वेगळं करू आपण. स्टडी ऑफ conversion of work into heat. आणि वाईस वर्सा. वाईस वर्सा म्हणजे कळतं ना तुम्हाला, उलट पालट. अँड तेच लिहितो डायरेक्ट, वाईस वर्सा. वाईस वर्सा म्हणजे आपण वर्कला कन्वर्ट हिट मध्ये करू शकतो, हिटला कन्वर्ट वर्क मध्ये करू शकतो. ह्याच पूर्ण टॉपिकला आपण थर्मोडायनेमिक्स म्हणायचं. ओके, कुणाला इथपर्यंत काय डाऊट असेल तर सांगा. ओके, नेक्स्ट बघू आपण की तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की जर तुम्ही गरम एक कोल्ड आणि जर समजा एक हॉट ऑब्जेक्ट आहे, तुम्ही जर त्याला कॉन्टॅक्ट मध्ये कोल्ड ऑब्जेक्ट आणला तर तुम्हाला एक नोटीस होतं की हीट ट्रान्सफर होते. आणि काय होतं की जो थंड आहे तो सुद्धा काय होतो, हळूहळू थोडासा गरम होतो. कळतंय ते. म्हणजे एक काय कळलं माहितीये का, त्यावेळेस ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा हीट वगैरे हा शब्द नव्हता, त्यावेळेस एक कळत होते काहीतरी गोष्टी एक्सचेंज होत आहे. म्हणजे कन्सिडर करा, आपण इथे कन्सिडर करू, एक कप आहे. कप आहे सपोज, त्यात टी आहे, हॉट टी. आणि इकडे एक दुसरा कप आहे, त्याच्यामध्ये सपोज वॉटर आहे, बट कोल्ड वॉटर आहे. ओके. आणि काय केलं तुम्ही नंतर हे याच्यात ओतलं. आता थोडा मोठा कप घ्यावा लागेल, बट कन्सिडर करा ओतलं तर काय होणार आहे की हे कोल्डचं टेम्परेचर हळूहळू काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि हे वॉर्म होणार आहे. आणि याचं टेम्परेचर हळूहळू काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजे दोघं इक्विलिब्रियम मध्ये येण्याचा प्रयत्न करणार आहे, की टेम्परेचर मेंटेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. कळतंय, हीट दोघांना सेम आली पाहिजे याचा प्रयत्न आपण करतो. आता पुढे हे जे समथिंग होतं, म्हणजे काहीतरी एक्सचेंज होतं दोघांमध्ये. कळते, समजून घ्या की समथिंग इज एक्सचेंजिंग. काय म्हणू शकतो आपण, समथिंग इज एक्सचेंज्ड. त्या समथिंगलाच काय कन्सिडर केलं नंतर पुढे जाऊन, हीट. की काय एकमेकांमध्ये चेंज होत आहे, हीट. मग हीट म्हणजे काय, हीट म्हणजे असतं फॉर्म ऑफ एनर्जी. जे समथिंग एक्सचेंज झालं त्यालाच आपण म्हणतो फॉर्म ऑफ एनर्जी. मग त्याच्यानंतर अजून पण भरपूर सायंटिस्ट लोकांनी याच्यावरती सांगितलंय, तर ते बघूया आपण. हे बेसिकली तर मी आधीच सांगितलं होतं. आता बघू, इन इयर 1798 मध्ये, म्हणजे 1800च्या जवळपास, की एक सायंटिस्ट होते, त्यांचं नाव होतं थॉम्सन. बी थॉम्सन म्हणून नाव होतं, बी थॉम्सन. ब्रिटिश सायंटिस्ट होते. त्यांनी काय केलं, हिट, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ब्रास कॅनल असतात. ब्रास कॅनल म्हणजे नाही का ते मराठीत काय होतं त्याला, तोफ. तोफ वगैरे असतं बघा, ते जर तुम्ही बोर्ड केली, म्हणजे फायर केली मोठी याच्यात, तर तुम्ही कधी बघितलं असेल तर त्यांचं काय म्हणणं होतं, त्यातनं जी हीट बाहेर पडते ना, त्यातनं तुम्ही पाणी पण गरम करू शकता, म्हणजे बॉईल करू शकता, एवढी जास्त हीट बाहेर पडते. आता अजून सिंपल शब्दात सांगायचं म्हणलं तर बघा, तुम्ही ड्रिल मशीनचं बघितलं असेल. ड्रिल मशीन तुम्ही जेवढा वेळ जास्त चालू ठेवणार आहे तेवढं तो जास्त गरम होतं. म्हणजे तुम्ही याला हात नाही लावू शकत पुढच्या याला, का तर ते हिटच्या फॉर्म मध्ये बाहेर पडत असतं. बघितलं असेल, ऑब्झर्व तर केलंच असेल. किंवा अजून एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर भरपूर आहेत, आता मग मी आठवायला लागेल, पण बरेचसे एक्झाम्पल आहेत की जे हिटच्या फॉर्म मध्ये बाहेर पडतात.
काही झालं तरी वर्क डन होतं आणि ते कशाच्या फॉर्म मध्ये बाहेर पडतं, हे 2 एक्झाम्पल तरी खूप महत्वाचे आहेत. तर त्यांचं काय म्हणणं होतं, यांचं सगळ्यात पहिल्यांदा असं म्हणणं होतं की जर तुम्ही काय केलं, एक वेन इथे लिहितो, वेन ब्रास cannons were bored, the heat produced was large enough to boil water. हे यांचं म्हणणं होतं. नंतर त्यांना ऑब्झर्वेशन केलं, तर ऑब्झर्वेशन वरतून आपल्याला असं कळलं बघा, ऑब्झर्वेशन वरतून आपल्याला पॉइंट मिळाले. तर पहिला पॉइंट हा मिळाला आपल्याला की अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस वॉज रिलेटेड टू वर्क डन. म्हणजे किती अमाऊंट ऑफ हीट बाहेर पडणार आहे हे तुम्ही किती वर्क केले याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे किती जास्त तुम्ही ड्रिल करताय किंवा किती जास्त वेळ तुम्ही ते वर्क करताय त्याच्यावरतून कळणार की तुम्ही त्याचं म्हणजे किती हीट बाहेर पडणार आहे, कसं वर्क डन झालंय. आता ड्रिलचं एक्झाम्पल याच्यापेक्षा सोपं एक्झाम आहे की तुम्ही ड्रिलचं करताय. तर ड्रिल बघा, ड्रिल जर करत असेल तुम्ही तर ड्रिल तुम्ही जेवढे जास्त वेळ त्याला हे करणार आहे, म्हणजे प्रेशर देऊन जास्त वेळ तुम्ही म्हणजे जास्त टाइम पर्यंत ड्रिल करणार आहे तेवढे जास्त गरम होणार आहे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्याच्या शेप वरती काही डिपेंड नसतं. माहिती तुम्हाला तो शेप, जे काही ड्रिलचं शेप असतं, काही काही बघा अशा प्रकारचे ड्रिल असतात, काही एकदम असेच ड्रिल असतात. तर ते काय म्हणणं, ह्या शेप वरती काही डिपेंड नाहीये, काही फरकच पडत नाही. तुम्ही ते जास्त वर्क वरती डिपेंड आहे. कळतंय? शेप वरती काही त्याचं डिपेंड नाहीये. शेप्स त्याला शार्पनेस म्हणू आपण, त्याचा काही डिपेंड नाही. पूर्ण डिपेंड कशावरती आहे, वर्क डन वरती. किती जास्त तुम्ही वर्क डन करताय तेवढी जास्त काय पडणार आहे, हीट रिलीज होणार आहे. तुम्ही शार्पनेस काही फरक पडणार नाही. तुम्हाला जर हीटच्या रिलेटेड बोलताय तर ये पाहिजे आपल्याला. ओके. आता जुनी जी ओल्ड कन्सेप्ट तुम्हाला मी सांगितलं फ्लुइडच्या रिलेटेड होती, तर त्यांचं काय म्हणणं होतं हेही मी तुम्हाला सांगितलं. तर त्याच्याबद्दल जास्त काही बोलत नाही आपण. मेन पॉइंट हाच आहे. तर पुढे बघा, इथं लिहिणार द वर्क डन बाय अ सिस्टीम is converted into heat. म्हणजे सिंपल शब्दात ड्रिल तुम्ही बोर करताय, जेवढा जास्त वर्क करणार आहे तेवढे जास्त हीटअप होणार आहे. हे परत परत तेच पॉईंट सांगतो. हे पॉईंट. मग आता व्हॉट इज थर्मोडायनेमिक्स, हे पॉईंट कळले असेल तुम्हाला आता सगळं. थर्मोडायनामिक्स. आता थर्मोडायनामिक्स म्हणजे काय असतं, ब्रँच ऑफ फिजिक्स, म्हणजे फिजिक्सची अशी ब्रँच दॅट डील विथ concept of heat and temperature and interconvention of heat. म्हणजे त्यांच्यातलं काय हीट मध्ये फरक येतो, काय येतो हे सगळं बघायचं. अँड अदर फॉर्म ऑफ एनर्जी, म्हणजे एनर्जीच्या रिलेटेड स्टडी. सिंपल शब्द, थर्मोडायनामिक्स म्हणजे हीटच्या आणि टेम्परेचरच्या रिलेटेड पूर्ण स्टडी करणं, त्याला म्हणायचं आहे थर्मोडायनामिक्स. आता थर्मोडायनामिक्स मध्ये हे का शिकायचं, हा मी एक मेन क्वेश्चन समजला पाहिजे. थर्मोडायनामिक्स शिकायचे कारण काय, तर तुम्हाला एक छोट्यातल्या छोट सिंपल गोष्ट, म्हणजे सिंपल म्हणजे काय म्हणू शकतो तुम्ही, सगळ्यात सिंपल पासून कॉम्प्लेक्स पर्यंत गोष्टी आपल्याला कळतात. सिंपल पासून कॉम्प्लेक्स पर्यंत स्टडी काय करायचं. सगळ्यात सिंपल म्हणजे काय, सगळ्यात सिंपल आपण बघितलं बॉईल वॉटर, वॉटर बॉइलिंग, वॉटर बॉइलिंग, वॉटर बॉइलिंग. आणि दुसरं काय असणार आहे की नवीन क्रिएशन, म्हणजे क्रिएशन ऑफ स्टार, क्रिएशन ऑफ स्टार, ह्या कन्सेप्ट पर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे नुसतं वॉटर बॉइलिंग स्टडी करून नाही चालत, हे बेसिक आहे वॉटर बॉइलिंग. जसं जसं हे हीटचा स्टडी तुम्ही जास्त करणार आहे तस तसं तुम्हाला स्टार कसा क्रिएट होतो इथपर्यंतची इन्फॉर्मेशन आपल्याला बनते. नवीन नवीन स्टार कसा तयार होतो, हे ऍप्लिकेशन सुद्धा स्टडी करायचं. हे खूप, म्हणून ही ब्रँच सगळ्यात म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे.
पण माहित नसेल, पण याच्यावरती पूर्ण एक ब्रँच म्हणलं की नाही का पूर्ण म्हणजे इंजिनिअरिंगला तर पूर्ण याच्यावरती सब्जेक्ट आहेत. म्हणजे तुम्हाला जसं एक लेसन आहे, त्याच्या रिलेटेड पूर्ण त्याचा सब्जेक्ट आहे. म्हणजे मला होता, की पूर्ण एक सब्जेक्ट असतो. असे दर सेमिस्टरला 2 तरी सब्जेक्ट आहेत टोटल. आणि हे खूप इम्पोर्टंट आहे. हे बेसिक कळलं तर ते पुढचं कळतंय. ते खूप डीपमध्ये जातं मग. पहिले हे सगळ्यात बेसिक आहे. आणि लक्षात ठेवा 12वीचं बेसिक कधीच विसरू नका. 12वीच्या बेसिकवरती तुम्हाला कुठेही लिहितात. असं नाही होत, नाहीतर असं होतं तुम्हाला सांगतो, की भरपूर लोकं असे असतात, की 12वीला एकदम लाईटली घेतात. काहीच करत नाही. आणि मग पुढे गेले ना, 4 लोकांमध्ये हटाई होती. म्हणजे काय होतं, की तुम्हाला जर बेसिक कन्सेप्ट माहीत नसेल, व्हॉट इज थर्मल इक्विलिब्रियम कुणी टॉपिक चालतात. डायरेक्ट एखादं टीचर वगैरे विचारलं, नाही आलं, संपलं. मग ते असं होतं, की तुम्ही काय केलं 12वीत? असं. त्याच्यामुळे ही वेळ आणून नका देऊ. कमीत कमी समजून घ्या सगळं. आणि लाईटली घेऊ नका 12वीला. कारण की कुठेही तुम्ही असं विचार करा, नाही आम्ही त्या फील्डला नाही जाणार. पण कुठे ना कुठे तुम्हाला हे रिलेटेड येतं आणि ते विचारतात, "झालतं ना तुम्हाला 12वीला? मग तुम्ही काय केलं 12वीत?" बरोबर? त्याच्यामुळे कुठलाही टॉपिक सोडू नका. समजून सगळा घ्या. काहीही सोडू नका याच्यात आणि काही अवघड नाही याच्यात. जिथे तुम्हाला काय वाटेल प्रॉब्लेम तिथे मला सांगा. मी तुम्हाला सांगेन. तर आता ह्या लेसनमध्ये आपण हे सगळे बघायचे आता लॉज काय असतात, त्यानंतर इम्पोर्टन्स काय आहेत, युजेस काय आहेत, त्याची इफेक्टिव्हिटी काय आहे, इफिशियन्सी काय आहे. आता तुम्ही कधी गाडी विकत घ्यायला गेले, तुम्ही आता विचारताना माहित नाही, त्यावेळेस ज्यावेळेस हिट इंजिनच्या बद्दल बोललं जातं. त्यावेळेस एक पॉइंट येतो बघा, इफिशियन्सी. तुम्ही जर नीट कधी गाडीचं वगैरे ॲडव्हर्टायझिंग वगैरे आली असेल, त्यात जर कधी नीट बघितलं असेल, तर इफिशियन्सी हा शब्द खूप हायलाइट करून सांगितलेला असतो. पण लोकांना भरपूर काही लोकांना म्हणजे 90% लोकांना माहीतच नसतं व्हॉट इज इफिशियन्सी. पण इफिशियन्सीवरती गाडी घेतात ॲक्चुअली. आता ते किती असतं बघा, तुम्हाला सांगतो इफिशियन्सी म्हणजे जास्तीत जास्त 0.7 पर्यंत असते. हायेस्ट म्हणजे ॲक्चुअली त्याचं रेंज आहे 0 पासून 1 पर्यंत. पण आपल्यापर्यंत जी गाडी वगैरे येते, व्हॉटएव्हर कुठलीही गोष्ट येते, गाडी किंवा काही म्हणा इंजिनवरती जे चालतात गोष्टी, त्याची इफिशियन्सी मोजतात ह्या याच्यात 0 पासून 1च्या स्केलवरती. तर भरपूर लोकं ज्यांना याचं कळतं, म्हणजे याच्यात इफिशियन्सीच्या रिलेटेड किंवा जे इंजिनिअर वगैरे लोकं असतात, इंजिनिअर लोकं म्हणजे जे काही गाड्या कन्स्ट्रक्टच करतात. ते पहिले जर याच्यात असेल ना, फॅक्टरीमध्ये जाऊन विचारतात, की याची इफिशियन्सी किती झाली? म्हणजे जे मॅन्युफॅक्चरवाल्याला विचारत असतात कंटिन्युअस, की म्हणजे जो सुपरवायझर ठेवतात तो इंजिनिअर, की इफिशियन्सी वाढवायचं काहीतरी करा, इफिशियन्सीवरती काम करा. इफिशियन्सी काय आहे? हे समजून घ्या. इफिशियन्सी म्हणजे काय असतं माहिती का? किती तुम्ही त्याच्यावरती फ्यूल देताय. म्हणजे काय समजा कन्सिडर करा. थोडं हे नीट समजवण्यासाठी सांगतो. 1 लिटर पेट्रोलमध्ये तुमची गाडी किती वर्क करते आणि किती वेस्ट करते. म्हणजे एक पार्ट असणार आहे वर्क डन आणि याच्यातला दुसरा पार्ट असणार आहे वेस्ट. म्हणजे लक्षात ठेवा ह्या जगात असा कुठलाच गोष्ट नाहीये, की जी टोटली वर्क म्हणजे पूर्णचे पूर्ण काम करते. म्हणजे तुम्ही जर कन्सिडर करा, की 1 लिटर पेट्रोल दिलेलं आहे, की काही डिझेल व्हॉटएव्हर दिलेलं आहे. तर समजा तुमची गाडीची इफिशियन्सी 0.7 आहे. हायेस्ट इफिशियन्सी 0.7 टू 0.8 असते. तर ती जर दिली, तर याचा अर्थ तुमची 70% जे फ्लुइड आहे ते यूज होणार वर्क डनमध्ये आणि 30% वेस्ट होणार असं असतं. 0.7 म्हणजे काय 70% यूज होणार आणि 30% कमी होणार. आता गाडी जशी-जशी जुनी होत जाते, तसं-तशी इफिशियन्सी कमी होत जाते. इफिशियन्सी कमी म्हणजे 50%च नंतर यूज होणार आणि 50% वेस्ट जाणार. म्हणून बघा एव्हरेज कमी होतं गाडीचं. गाडीचं एव्हरेज कमी होणं म्हणजे काय? काम कमी करायला लागते गाडी. म्हणून तर सर्व्हिसिंग लागते. इफिशियन्सी मेंटेन ठेवावी लागते. कळतं तुम्हाला? ह्या सगळ्या गोष्टी आपण का शिकतो? एकदम बेसिक आहे. हे तुम्ही शिकताय म्हणजे एकदम बेसिक आहे. याच्या पुढे भरपूर टॉपिक आहेत. मग इफिशियन्सी आता गाडी कुठलीही घेताना तुम्ही हे विचारलं पाहिजे, या गाडीची इफिशियन्सी किती आहे? 0.7, 0.8 ही चांगली इफिशियन्सी असते. त्यापेक्षा कमी असेल तर समजून घ्यायचं ती गाडी खूप कष्ट येईल. म्हणजे गाडी खूप पेट्रोल खाणार, भरपूर त्रास देणार आणि तिला मेंटेनन्स खूप आहे. हे असतं. मेंटेनन्स खूप म्हणजे जर इफिशियन्सी ऑलरेडी कमी आणि ती अजून कमी झाली, तर काय उपयोग? म्हणजे तुम्ही गाडी घेणं सोपं असतं, पेट्रोल टाकणं अवघड आहे. बरोबर? सिंपल लॉजिक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी स्टडी करणं गरजेचं आहे. म्हणून तर तुम्हाला लेसन दिलेलं आहे. मग इफिशियन्सी आता इथनं पुढे हे तर कळलं असेल, की इफिशियन्सी समजून घेणं पण गरजेचं आहे तेवढंच. कुठल्याही गोष्टीची असू दे. मग इंजिन काय नुसतं गाडीत येतं का? गाडीत नाही येत. भरपूर तुमच्या मोटारमध्ये येतं, व्हॉटएव्हर सगळीकडे इफिशियन्सी असते. मोटार, जनरेटर वगैरे सगळीकडे इफिशियन्सीचं काम केलं जातं. किंवा मोठे-मोठे मशीन्स असतात. सगळीकडे जिथं-जिथं लाईट, फ्लुइड वगैरे जिथं असं वर्क डनच्या रिलेटेड गोष्टी आहे ना, तिथे-तिथे तुम्हाला इफिशियन्सीची गरज असते. तुम्हाला माहिती मोठे-मोठे जे मशीन बनवतात, म्हणजे गाडीचं किंवा गाडीचं इफिशियन्सीवरती खूप काम करतात. कारणच ते, की तुमचं वेस्ट कमी झालं पाहिजे आणि वर्क जास्त झालं पाहिजे. याच्यावरती वर्क करणं हे खूप महत्वाचं असतं.
आणि गाडी त्याच बेसवरती मार्केटमध्ये येते. म्हणजे मार्केटमध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट पाहिजे, सगळ्यात जास्त, आता लोक काय करतात, पहिले ऍव्हरेज बघतात की ऍव्हरेज किती देते. ऍव्हरेज बघतात म्हणजे ऍक्च्युअली इफिशियन्सी आहे मेन. तर काही सांगतात कंपनीवाली की सांगतील देतील एवढी ऍव्हरेज देईन तेवढी देईन, पण ते इफिशियन्सीवरती डिपेंड आहे की किती त्याचं हे. कळलं असेल, खूप जास्त सांगण्याची गरज नाही याच्यात मला. ओके, तर नेक्स्ट पॉइंट जो आता मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे, बट तरी पण बघूया आपण. थर्मल इक्विलिब्रियम. व्हॉट इज थर्मल इक्विलिब्रियम? आता 11th मध्ये पण तुम्ही थर्मली प्रॉपर्टी बघितलेल्या आहेत सगळ्या. परत बिहेव मटेरियल, मटेरियल हिट केल्यावरती, कोल्ड केल्यावरती काय होतं. समजा एक आपण काय करू, पुट आईसचं एक हे घेतलं, आईस घेतली आणि ते काय केलं की ठेवलं रूम टेम्परेचरवर ठेवलं, एक साईडला आईस आणि एक साईडला वॉटर. तर काय होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे, आईस मेल्ट होणार, वॉटरला एवढा फरक नाही पडणार आहे, किंवा तुम्ही त्यात मिक्स केलं तरी फरक पडणार, बरोबर. आणि नंतर पुढं आणि अजून काय म्हणू शकतो आपण, समजा हीट एकमेकांमध्ये ट्रान्सफर होते, सिम्पल शा हे लक्षात ठेवा, आणि रूम टेम्परेचर वरती येण्याचं ट्राय करतो. किंवा तुम्ही बघा हॉट एक गरम पाणी 2 कप घेतले, एक हॉट वॉटरचा आणि एक कोल्ड वॉटरचा, ते दोन्ही एकत्र एका बकेटमध्ये केले. तर हे दोन्ही काय होणार आहे की समजा याचं टेम्परेचर असेल 60 डिग्री आणि याचं डिग्री असन, याचं असन 10 डिग्री सेल्सिअस. हे एकत्र केल्यावरती काय होणार, याचा हळूहळू ड्रॉप होणार आहे, याचा हळूहळू इन्क्रीज होणार आहे. मग दोघं जण जिथं मॅच करणार, म्हणजे 45च्या असं कन्सिडर करू, 45 डिग्रीवर मॅच केले, तर ह्याला म्हणतो आपण थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे दोघं जे असतात ते एकमेकांना इक्वल करण्याचा प्रयत्न करतात. हे तर तुम्हाला नोटीस, हे बेसिक कन्सेप्ट माहिती आहे की की काय करतात की एक वेळ अशी आणतात की आता इथनं पुढे ट्रान्सफर होणारच नाही. कळतंय, दोन्ही ज्यावेळेस मिक्स करणार आहेत त्यावेळेस याचं हीट इकडे जात असती, इकडे जात असतात. तर जो लो, नेहमी लक्षात ठेवायचं, हाय टेम्परेचर टू कुठे फ्लो करणार आहे, लो टेम्परेचर. ओके, लो टेम्परेचर असते कंटिन्युअसली फ्लो करत असतो लोअर टेम्परेचर. मग ह्यालाच तर म्हणतात ना ट्रान्सफर ऑफ हीट. म्हणजे आपण एक शब्द इथे लिहू शकतो आपण, हीट इज समथिंग, जे आपण मगाचपासून म्हणतोय, हीट इज समथिंग दॅट इज ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. हायर टेम्परेचर पासून लोअर टेम्परेचर पर्यंत फ्लो करतं. आणि ट्रान्सफर ऑफ हीट कंटिन्यू होते कधीपर्यंत, ज्यावेळेस बोथ सबस्टन्स, असं म्हणू शकतो आपण, हीट ट्रान्सफर कंटिन्युअस टिल बोथ सबस्टन्स इज द सेम. ओके, ज्यावेळेस दोघांचं टेम्परेचर फॉर, असं लिहा, फॉर टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचरसाठी ज्यावेळेस दोन्ही सबस्टन्स एकदम मॅच करून जातात त्यावेळेस आपण म्हणणार ह्याला इक्विलिब्रियम वरती आले. मग त्याच कन्सेप्ट परत आणतो, ह्याच कन्सेप्टला आपण काय कन्सिडर करणार आहे, थर्मल इक्विलिब्रियम. डेली लाईफ मध्ये ह्या गोष्टी भरपूर तुम्ही बघतायच, माहित असणारे थर्मल इक्विलिब्रियम काय. मगाशी तुम्हाला सांगितलं, त्याच्यात हा पॉईंट नाही सांगितला जो मगाशी मी सांगितला होता तो. तर हे फक्त एक सिंपल पॉईंट सांगितलं की दोन्ही टेम्परेचर मॅच करणं. पण मी तुम्हाला अजून एक सांगितलं होतं थर्मल इक्विलिब्रियमचं, की तुम्ही बॉक्स बंद केलाय, आतली हीट बाहेर जात ना, बाहेरची हीट आत येत नाहीये, आणि बॉक्स वेगवेगळे आहेत, आत टेम्परेचर वेगवेगळे आहेत, काही चेंज होत नाहीये, कॉन्स्टंट आहे, तर त्याला सुद्धा आपण थर्मल इक्विलिब्रियमच म्हणायचंय. महत्वाचा पॉईंट येतो, भरपूर लोक मिस करतात, हे लक्षात ठेवा. हे मेन. त्याच्यानंतर पुढे काय आपण थर्मल इक्विलिब्रियमचं जर सांगू शकतो, लिहायचं असं परत डेफिनेशन, हे जस्ट डेली लाईफचं झालं एक्झाम्पल. वेन टू ऑब्जेक्ट्स आर at the same temperature, they are in thermal equilibrium.
आता हे समजून ह्या थर्मल इक्विलिब्रियम आपण का समजून घेतला, त्यासाठी आपल्याला एक त्याच्यावरती लॉ समजून घ्यायचा आहे. तो असतो झिरोथ लॉ. तुम्हाला माहित असेल ना, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, कदाचित केमिस्ट्रीमध्ये हा झालेला आहे. हा समजून घ्यायचा आहे. आणि लक्षात ठेवा, झिरोथ लॉ हा काय, झिरोथ लॉ पहिल्यांदा नाही झालेला. पहिला कुठला झाला होता, पहिला आणि दुसरा लॉ, त्याच्यानंतर हा तयार झालेला आहे. पण हा पण लक्षात ठेवा, झिरोथ म्हणजे असं होतं लोकांचं की 0, 1, 2, 3 असे लॉ झालेले आहेत. असं नाही, पहिले 1, 2, 3 झाले आणि नंतर एक चौथा देण्याच्या ऐवजी त्यांनी झिरोथ लॉ दिलेला आहे, म्हणजे आधी दिला नंतर तो सगळ्यात. ओके, तर असे लॉ आहेत. तर आता आपण तोच लॉ इथनं पुढे स्टडी करायचा आहे. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता झिरोथ लॉ हा खूप इम्पॉर्टंट आहे. आता हे का, आपल्याला टेम्परेचरची स्केल समजून घेण्यात मदत करतं. म्हणजे टेम्परेचर नाही का, आपण मेजर करतो एखाद्या गोष्टीचं टेम्परेचर, ते समजण्यासाठी. म्हणजे आता काय करतो, समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं टेम्परेचर मोजायचं आहे, तर तुम्ही काय करता, त्यात थर्मोमीटर टाकता, बरोबर, आणि त्याला मेजर करतो. मग ते मेजर का करायचं, कसं करायचं, आता सिम्पल आहे बघा. आता तुम्ही एक हॉट ऑब्जेक्ट घेतलेला आहे, खूप गरम आहे, त्याच्यामध्ये काय करणार आहे, तुम्ही एक थर्मोमीटर टाकणार, मेजर करायचं होतं ना. मग थर्मोमीटर काय करतं, राईज करतं, इथे येऊन थांबणार. समजा त्याचं डिग्री असेल 70 डिग्री सेल्सिअस, म्हणजे आपल्याला कळतं की हॉट आहे. किती डिग्रीचं आहे, 7. मग इथं काय झालं रे, याचं टेम्परेचर, थर्मामीटरचं टेम्परेचर आणि याचं टेम्परेचर मॅच केलं. दोन्ही टेम्परेचर काय केले, मॅच केले, म्हणून त्याला आपण झिरोथ लॉ कन्सिडर करतोय. कळतंय, झिरोथ लॉ का समजून घ्यायचंय. कुठल्याही गोष्टीचं टेम्परेचर आपल्याला काढायचंय, तर आपण त्याच्यात दुसरा ऑब्जेक्ट टाकतो, त्याचं टेम्परेचर जे मेजर झाले ते खालच्याचं टेम्परेचर असणार. म्हणजे मॅच करतं ना, इक्विलिब्रियम मध्ये येऊन स्टॉप होणार, हळूहळू वाढत वाढत येणार याचं स्केल, इथनं अशी वर 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 येणार आणि एका पोझिशनला स्टॉप होणार. जिथं स्टॉप झालं म्हणजे काय झालं, थर्मली इक्विलिब्रियम, म्हणजे याचं टेम्परेचर किती आहे, 70. ओके, मग याच्यासाठी झिरोथ लॉ आलेला आहे. सिम्पल आहे. फक्त तुम्हाला हे जे कन्सेप्ट होती आता जी मी सांगितली की मेजर करायचं, त्यासाठी आलेली हा एक लॉ आहे, बाकी दुसरं काहीच नाही. ओके, लॉग आउट झालं तर लगेच लॉग इन करा. इथे इफ 2 systems are each in thermal equilibrium, ओके, तर काय दिले इथे बघा, 2 systems म्हणजे 2 सिस्टीम आर इन इच अदर थर्मली इक्विलिब्रियम, 2 सिस्टीम जर थर्मली इक्विलिब्रियम मध्ये असेल विथ अ थर्ड सिस्टीम, म्हणजे तिसऱ्या सिस्टीम बरोबर सुद्धा, मग त्याला आपण थर्मली इक्विलिब्रियम म्हणायचंय. म्हणजे बळच कॉम्प्लिकेटेड करून दिलेले आहे, फक्त समजून घ्या. काय समजा कन्सिडर करा, हे गेल्या वर्षी पण होतं बघा आपल्याला. आपण हे बॉक्स घेतला, मध्ये काय केलेलं आहे की एक ॲडियाबॅटिक हे लावलेलं आहे, बॉर्डर. ॲडियाबॅटिक बॉर्डर म्हणजे याची हीट एक्सचेंज होणार नाही. समजून घ्या की काय केलेलं आहे की ॲडियाबॅटिक नॉन कंडक्टिंग बॉर्डर लावलेलं आहे. हे सिस्टीम 1 आहे, हे सिस्टीम बी आहे, आणि त्याच्यावरती अजून एक आपण बॉक्स ठेवला. पूर्ण ठेवू वाटलंच तर. हा असा बॉक्स ठेवला. हा बॉक्स काय आहे, याचं सिस्टीम आहे सी. तर काय होणार आहे, त्यांचं काय म्हणणं आहे समजून घ्या की सपोज ए अँड सी हे दोन जर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असेल, थर्मली इक्विलिब्रियम मध्ये असेल, म्हणजे टेम्परेचर ए इज इक्वल टू टेम्परेचर सी असेल, आणि अजून काय म्हणू, बी अँड सी हे सुद्धा जर थर्मली इक्विलिब्रियम मध्ये असतील, काय बी आणि सी, तर उरलेले जे दोन आहेत, म्हणजे त्यांचं म्हणणं ए आणि बी रिमेन, क्या समज, बी आणि इज अल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम. टीएच राहिलं इथे, थर्मल इक्विलिब्रियम. बस असं म्हणणं. म्हणजे काय होणार बघा, आता समजून घ्या की हीट एक्सचेंज होणार. म्हणजे सपोज कन्सिडर करा की ए आणि हे दोघं एकमेकांना काय टेम्परेचर सेम आहे, तर
आता जो सी आहे वरचा तो कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, बीच्या पण कॉन्टॅक्ट मध्ये आहे. भलेही ए आणि बी एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीयेत, पण हे तर दोन आहेत ना. मग काय करणार आहे, तिघांचं टेम्परेचर मॅच होणार. म्हणजे आता ह्याचं सुद्धा हीट एक्सचेंज इकडे होऊ शकतं, याचंही होणार. ज्यावेळेस हे टेम्परेचर परत एक्सचेंज होत राहणार आणि तिघांचंही टेम्परेचर काय होणार आहे, कॉन्स्टंट होऊन जाणार. ह्याला म्हणायचं असतं थर्मली इक्विलिब्रियम पोझिशन. एकदम सिम्पल टॉपिक आहे. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर इथंच विचारा. काय बोलतोय मी, की जर जर तुमचं भलेही दोन ऑब्जेक्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये, पण तिसऱ्याच्या आहेत दोघं पण. म्हणजे काय समजायचंय, कन्सिडर करायचंय. सपोज ए आणि सी फ्रेंड आहेत आणि सी आणि बी पण फ्रेंड आहेत, तर ऑब्व्हियसली ए आणि बी सुद्धा आपोआपच फ्रेंड होऊन जाणार. ओके, त्याला म्हणायचं असतं थर्मली इक्विलिब्रियम. हा पॉईंट काय अवघड नाहीये. कोणाला जर प्रॉब्लेम असेल तर इथेच विचारा, मी सांगतो परत एकदा. मग काय म्हणू शकतो आपण, हे पूर्ण याला म्हणायचं असतं थर्मली इक्विलिब्रियम. कारण की जास्त एक्सप्लेन करण्यासारखं पण असं काही नाहीये याच्यात. आता काय करू शकतो आपण, तुम्हाला माहिती हे काय युज करायचं. मी तुम्हाला बोललो आधीच की हे सगळं काय युज करतात. थर्मोमीटर जे असतं ते टेम्परेचर मेजर करतं, ह्याच प्रिन्सिपलवर करतं. म्हणजे थर्मोमीटरचं जे काम आहे, इथे लिहू आपण, थर्मोमीटर वर्क ऑन सेम प्रिन्सिपल. म्हणजे थर्मोमीटरचं सेम याच्यावर काम करणार आहे. थर्मोमीटर काय करतं, तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये टाकलं की थर्मल इक्विलिब्रियम झालं की तुम्हाला इंडिकेट करतं त्याचं टेम्परेचर. हे झिरोतलं तर तेच सांगतं ना, कम्पेअर करतं, डिफरन्स काय घालवतं आणि तुम्हाला त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर सांगतं. आता लक्षात ठेवायचं, टेम्परेचर सायन्समध्ये म्हणजे सायन्स ऑफ मेजरिंग टेम्परेचर इज कॉल्ड, म्हणजे सायन्स जे टेम्परेचर किंवा मेजर करतं टेम्परेचर, त्याला म्हणायचं असतं थर्मोमीटर किंवा थर्मोमेट्री. थर्मोमीटर इन्स्ट्रुमेंट आहे, थर्मोमेट्री म्हणजे काय, मेजर करणं. कळतंय की डिफरन्स वगैरे सांगण्याचं काम करतं आपल्याला. दोन वेगवेगळे थर्मोमीटर, समजा दोन तुम्हाला गोष्टी दिल्या. आता बघा, एक गोष्ट इकडे, एक इकडे, याचं काहीतरी वेगळं टेम्परेचर, याचं वेगळं आहे. समजा हे हॉट आहे, हे कोल्ड आहे. कोल्ड म्हणजे कमी आहे जरा टेम्परेचर याच्यापेक्षा. इथे तुम्ही थर्मोमीटर पुट केली, इथे तुला टेम्परेचर दाखवलं 70°C. हे थोडंसं रूम टेम्परेचर वरती होतं. इथल्या थर्मोमीटर मध्ये तुम्हाला टेम्परेचर दाखवलं 30°C. मग दोघांमधला डिफरन्स काढणं सिंपल आहे ना, 70 - 30 करायचं. आन्सर दोघांमधला डिफरन्स, की ह्या दोन ऑब्जेक्ट मध्ये डिफरन्स किती आहे. आणि याचा उपयोग मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा होतो. आता मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये बॉयलर बिलर या भरपूर मोठ्या मोठ्या गोष्टी असतात, त्यांचं टेम्परेचर बघावं लागतं ना. खूप जास्त टेम्परेचर नको, खूप कमी टेम्परेचर नको. मग याच्यासाठी तुम्हाला ह्या थर्मोडायनामिक्स आणि झिरोथ लॉची गरज आहे. कळतंय का. झिरोथ लॉ जर तुमच्या डोक्यात आलं तर तुमच्या डोक्यात एकच आलं पाहिजे की आपल्याला एखाद्या गोष्टीचं टेम्परेचर मोजायचं. आता तुमच्या बॉडीचं टेम्परेचर वाढलेलं आहे, समजा हीट काहीतरी कन्सिडर करा. सपोज एखाद्या पर्सनला काय झालेलं आहे, ताप आलेला आहे. तर तो त्याचा ताप किती आहे, त्याच्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे, ते मेजरमेंट करण्यासाठी थर्मामीटर असतो बघा. तो आता तोंडात वगैरे ठेवतात. पण ते का ठेवतात, त्यांनी काय कळतं आपल्याला, त्याचं त्या बॉडीचं टेम्परेचर कळतं. कारण की तो थर्मामीटर आणि ती बॉडी ज्यावेळेस इक्विलिब्रियम मध्ये येणार आहे, त्यावेळेस तिथं टेम्परेचर आपल्याला दिसणार आहे. जे मग व्हॉट एव्हर टेम्परेचर असतं, 102 वगैरे, व्हॉट एव्हर 102, 4, 3 काय असतं, 6 पर्यंत. बरोबर. तर समजलं असेल हे पॉईंट. नेक्स्ट पॉईंट घेऊया आता. एकदम बेसिक शिकतोय आपण, याच्यात अजून आपण मेन थर्मोडायनामिक्स बद्दल काहीच बोललेलं नाहीये. आता पुढे बघायचं आपल्याला, नेक्स्ट पॉईंट आहे हीट, नंतर इंटरनल एनर्जी, अँड वर्क. आता हे सगळे पॉईंट एक साथ शिकणार नाही आपण, एक एक पॉईंट शिकायचा. तर आता समजून घ्या, आता हे काय बोलतो आपण, की सगळ्यांना आज इंटरनल एनर्जी शिकू, हीट आणि वर्क डन नंतर. हे तिन्ही पॉईंट कळले तर तुम्हाला पुढचे लॉ कळणार आहेत. लॉ नंबर 1, लॉ नंबर 2, थर्मोडायनामिक्स फर्स्ट लॉ, थर्मोडायनामिक्स सेकंड लॉ. त्यामुळे हे 3 पॉईंट शिकायचे पहिल्यांदा. का कळते, झिरोच्या नंतर लगेच लगातार का नाही दिले त्यांनी लॉ, कारण की पहिले पॉईंट माहित पाहिजे. जसं तुम्हाला आता थर्मोडायनामिक्स शिकण्यासाठी बेसिक कन्सेप्ट माहित पाहिजे होती, झिरो लॉ शिकण्यासाठी पहिलं बेसिक माहित पाहिजे होतं. तसंच आता सेकंड लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ शिकण्यासाठी ह्या बेसिक कन्सेप्ट माहित पाहिजे. आता तुम्ही गेल्या वर्षी एक लेसन होता जो तुम्हाला मी सांगितलं 7th लेसन मध्ये, त्यावेळेस हे सगळं होतं. लो टेम्परेचर गेन करतं, हाय टेम्परेचर लूज करतं, टेम्परेचर मध्ये चेंजेस येतात ना, हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे ह्या रिलेटेड. नंतर नेचरवरती पण डिपेंड आहे. गेल्याच लेसन मध्ये बघितलं आपण, हॉट बॉडी जे काही म्हणजे कलर वरती वगैरे, कलर कुठला कलर जास्त ऍब्झॉर्ब करतो, कुठला कमी करतो, ह्या बऱ्याचशा गोष्टी होत्या. हीट ट्रान्सफर होती बॉडी टू बॉडी.
त्यानंतर बट दे नॉट हेल्प टू एक्सप्लेन, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, पण ते आपल्याला एक्सप्लेन करून दिलं का त्या लेसन मध्ये, की आपण एकमेकांचे जे काय हात, थंडीत बघा काय करतो, थंडीचे दिवस आहेत म्हणल्यावरती हात रफ करतो आपण, त्याला पाम म्हणतो, हाताचा वरचा सरफेस. जर ते एकमेकांवरती रफ केले आपण तर गरम होतात, बरोबर. त्यासाठी तर गरम गरम होतात म्हणून तर करतो ना आपण. मग ते गरम का होतात याचं एक्सप्लेनेशन आपल्याला होतं का? नव्हतं. त्यानंतर इंजिन रन केल्यावरती, म्हणजे इंजिन चालवल्यानंतर ते पण गरम होतं, याचं एक्सप्लेनेशन माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती. त्या रिलेटेड आपण शिकलेलं नाहीये. त्यानंतर सेम फिनॉमिना, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात ह्या आपल्याला अजूनपर्यंत सांगितल्या गेलेल्या नाहीयेत. मग ह्याच तर शिकायच्या. तर ह्या शिकण्यासाठी 3 टॉपिक शिकायची गरज आहे. जी पहिलं असतं इंटरनल एनर्जी, त्याच्यानंतर हीट आणि वर्क, हे 3 पॉइंट शिकायचे आहेत आपल्याला. तर आज आपण फक्त इंटरनल एनर्जी बद्दल बोलणार आहे. नीट समजून घ्यायचं इंटरनल एनर्जी नक्की काय असतं. पहिला पॉइंट, इंटरनल एनर्जी. आता इंटरनल एनर्जी काय, तुमच्या बुक मध्ये खूप विचित्र करून दिलेले आहे, ते काही लक्ष ठेवायचं नाही. मी जे सांगतो ते पॉइंट लक्षात ठेवायचे. हे इंटरनल एनर्जी युनी डिनोट करणार आहे, युनी. आता काय आहे इंटरनल एनर्जी, नीट समजून घ्या. त्यासाठी गेल्या लेसनचे पण थोडेसे पॉइंट आपल्याला माहित पाहिजे. कुठलीही गोष्ट असेल त्याची जर टोटल एनर्जी काढायची असेल ना, काय बोलतो मी, कुठल्याही गोष्टी जर टोटल एनर्जी काढायची असेल तर 3 एनर्जीची ऍडिशन लागते. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी प्लस इंटरनल एनर्जी. कायनेटिक एनर्जी कधी असतं? ज्यावेळेस एखादी गोष्ट मोशन मध्ये असेल त्यावेळेस कायनेटिक एनर्जी गरज आहे. आता पोटेन्शियल एनर्जी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. ग्रॅव्हिटेशन, आता तुम्ही जर पार्टिकल वरती हवेत आहेत तर त्याच्यावरती पोटेन्शियल एनर्जी कुठली आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असू शकते. पण जर करंट सप्लाय केला असेल तर इलेक्ट्रिक किंवा त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी असू शकते. कुठलीही पोटेन्शियल एनर्जी, आपण त्यात डीप मध्ये आपल्याला त्याची काही घेणं देणं नाहीये. आणि इंटरनल एनर्जी म्हणजे आतली एनर्जी, ते आपण बघूया. इंटरनल एनर्जी म्हणजे टोटली डीप मध्ये काय असतं हे आपल्याला बघायचं. म्हणजे कन्सिडर करा, सपोज आता बघा, कन्सिडर काय करा बघा मी काय बोलतो, की आपण कुठल्या कुठल्या गोष्टी बघणार आहेत. सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे, इथे इथे यात मॉलिक्युल्स आहेत, वेलोसिटी असणार आहे तर कायनेटिक एनर्जी आली. हाईट वरती ठेवलंय, एच आहे ना, mgh आपलं हे कशाचा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. मग ते टाकलं तर पोटेन्शियल एनर्जी पण येणार. आणि नंतर इंटरनल एनर्जी. आता इंटरनल एनर्जी काय एवढंच नाहीये, इंटरनल एनर्जी वेगवेगळे. कसं इंटरनल एनर्जी कशात असतं? इंटरनल म्हणजे काय, मॉलिक्युल मध्ये मॉलिक्युलर लेवल एनर्जी असते, कळतंय? इंटरनल म्हणजे मॉलिक्युल्स मधली एनर्जी बोलतोय आपण, पूर्ण सिस्टीमची नाही, मॉलिक्युल्स मधली एनर्जी. आता मॉलिक्युल्स मधली एनर्जी कुठली कुठली असणार आहे? कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल, पोटेन्शियल एनर्जी ऑफ मॉलिक्यूल, आणि तिसरं असणार आहे व्हायब्रेशनल. जर व्हायब्रेट करत असते, गेल्या लेसन मध्ये शिकलो आपण, तर व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स. हे कधी असतो? हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. हा पॉइंट कधी इंट्रोड्यूस होतो? हाय टेम्परेचर वरती. बाकीच्या ठिकाणी तो आपल्याला दिसत नाही, बरोबर. आता याच्यात काय कन्सिडर करायचंय बघा, नीट आहे का मी काय काय बोलतोय, की याच्यात ह्या सिस्टीम मध्ये आपण जे शिकणार आहे आता, टोटल एनर्जी आपण मॉलिक्यूल मध्ये शिकतोय, तर आपण इथे काही गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. बघा काय कन्सिडर करतोय, की मोशन आहे, कळतंय? मॉलिक्यूलचं रॅन्डम मोशन आहे, पण ते एका जागेवरती, बघा म्हणजे रेस्ट वरती. बघा सिस्टीम रेस्ट वरती आहे, सिस्टीम ऍट अ रेस्ट. म्हणजे एखादा बॉक्स आहे, तो बॉक्स मी ठेवून दिलेला आहे, याच्यात मॉलिक्युल्स आहेत. आता लक्षात समजून घ्या, त्या बॉक्सला सिस्टीम म्हणतात. बॉक्सला काय म्हणतात? सिस्टीम. तो रेस्ट वरती आहे. मला सांगा, रेस्ट वरती असल्यावरती कायनेटिक एनर्जी पण नसणार आहे आणि पोटेन्शियल एनर्जी सुद्धा इथे नसणार आहे. इथे टोटली राहतं फक्त इंटरनल एनर्जी. म्हणजे ह्या सिस्टीम मध्ये, तर ह्या सिस्टीम मध्ये टोटल एनर्जी जर काढायचं असेल, जर एखादी सिस्टीम रेस्ट वरती आहे, त्याचं टोटल एनर्जी काढायचं असेल तर ते टोटल त्याच्या इंटरनल एनर्जी वरती डिपेंड आहे, बाकी कशावरती डिपेंड नाहीये. कळतंय का? टोटल एनर्जी वरती डिपेंड आहे. आता याच्यात आता तुम्ही मला सांगायचं, याच्यात परत समजा मला टोटल एनर्जी काढायची आहे, सेम रेस्ट वरती आहे ऑब्जेक्ट, ऑफ आयडियल गॅस. आयडियल गॅसचा टॉपिक आपण बघितलेला आहे.
तर काय करावं लागेल रे? आता टोटल कायनेटिक एनर्जी इथं बघितलं मी, पोटेन्शियल एनर्जी मध्ये काय काय असणार आहे? इंटरनल एनर्जी मध्ये 3 असतात: कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि व्हायब्रेशन एनर्जी. व्हायब्रेशन, कायनेटिक एनर्जी, ह्या 3 एनर्जी आपल्याला लागतात परत. मग मला सांगा, मी आयडियल गॅस बद्दल बोलतोय. कोण डोकं लावू शकतं का आयडियल गॅस मध्ये कुठल्या एनर्जी असेल? कळतंय का? बघा मी काय बोलतोय, नीट समजून घ्या. अजून एक एक्सप्लेन करण्यास सांगतो. हे टोटली काय बोलतोय आपण. कुठल्याही बॉडीची टोटल एनर्जी काढायची असेल, आता तुमची समजा एखाद्या व्यक्तीची आपण एनर्जी काढतोय, तर तुम्ही चालले तर ती पोटेन्शियल एनर्जी झाली. तुम्ही थोडंसं हाईट वरती असाल तर कायनेटिक एनर्जी असणार, स्टोअर करतोय ना, उडी मारली तर पडतं खाली माणूस, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी पण असते त्यात. आणि इंटरनल एनर्जी म्हणजे तुमच्या आतल्या सेलमध्ये होणारी एनर्जी, त्यांच्यामधलं इंटरॅक्शन, त्याला पण इंटरनल एनर्जी म्हणतो. पण आता कन्सिडर करतोय तुम्ही एका जागेवरती स्टेबल उभे आहात. एका जागेवर स्टेबल उभे आहे म्हणजे कायनेटिक एनर्जीचा संबंध नाही. पोटेन्शियल आणि ते ग्राउंड वरती उभे आहेत समजा, कन्सिडर करा. काय की तुम्ही ग्राउंड वरती उभे आहेत म्हणजे पोटेन्शियल एनर्जी नाही, कायनेटिक एनर्जी पण नाही. राहिली फक्त कुठली? आतल्या तुमच्या सेल मधलं काय चाललंय त्यांच्याशी एनर्जी. मग आपणही तेच बोलतोय. एखाद्या सिस्टीमच्या आतली एनर्जी बोलतोय आपण. मग तिथे पोटेन्शियल एनर्जी नसणार आहे, कायनेटिक एनर्जी नसणार आहे, फक्त इंटरनल एनर्जी असणार आहे. आता इंटरनल एनर्जी म्हणजे मॉलिक्युल्स. आता समजा कन्सिडर करा, हे मॉलिक्युल आतल्यात मोशन करत असणार आहेत ना कुठे पण. भलेही हा बॉक्स एका जागेवरती मी जमिनीवरती ठेवलेला आहे, पण आतल्या पार्टिकलला थोडीच माहिती आहे ते काय कंटिन्युअसली मोशन मध्ये राहणारच आहेत. म्हणजे मोशन मध्ये राहणार म्हणजे याच्यातली ही कायनेटिक एनर्जी आहे. आणि आपण आधीच शिकलेलो आहे, इथं पोटेन्शियल एनर्जी कन्सिडर करायची नसती. बरोबर? गेल्या लेसन मध्येच मी हे सांगितलेले, पोटेन्शियल एनर्जी नसते. आता का नसती ते सांगतो. कारण की दोन्ही पार्टिकल आयडियल गॅसमध्ये दोन याच्यामध्ये काय म्हणतो आपण, इंटरॅक्शन नसतं, इंटरमॉलिक्युलर फोर्स नसतो. कळतंय? त्याला म्हणतात फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे बिलकुल नसतं त्यांच्यामध्ये. फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसल्यामुळे पोटेन्शियल एनर्जी नसणार आहे. ओके, लक्षात ठेवा. की परत सांगतो, त्याच्यात आयडियल गॅस तर हेच शिकलो ना आपण. मग तुम्हाला तेच सांगतो की एकमेकांवरती का डिपेंड असतं, म्हणून लक्ष देत झालं. त्यांना हे कळले, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. मग आता तुमचं टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय होईल? कोण सांगू शकतं का? थोडंसं विचार करा बाळांनो. पोटेन्शियल एनर्जी नाहीये तर काय राहिलं मग? टोटली जी एनर्जी राहणार आहे ती कशावरती डिपेंड आहे? म्हणजे काय इथं काय लिहू मी? नाही, अवघड आहे. विचार करत जा रे थोडंसं. मी सांगितलं पोटेन्शियल एनर्जी नाही म्हणजे टोटली कायनेटिक एनर्जीवरती डिपेंड आहे ना. कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल किंवा ऑफ आयडियल गॅस म्हणू, कारण की आयडियल गॅस बद्दल बोलतो. आयडियल गॅस हे काय व्हायब्रेशन कायनेटिक एनर्जी. ते व्हायब्रेशन असेल तर टेम्परेचरवरती डिपेंड आहे ते पण, हाय टेम्परेचरवरती. ओके, हाय टेम्परेचरवरती डिपेंड आहे ते पण. म्हणजे ते पण कायनेटिक एनर्जी मध्येच कन्सिडर करणार आहे. परत सांगतो, म्हणजे टोटल एनर्जी ही जी काही एनर्जी आहे ती कशावरती डिपेंड आहे? टोटल एनर्जीवरती. आता गेल्या लेसन मध्येच आपण टोटल एनर्जी बद्दल पूर्ण बोललेलो की टोटल एनर्जी कशी काढतात. मग इथे काय परत परत काढण्याची काही गरज नाहीये. डायरेक्ट जी होती ती इथे डायरेक्ट लिहायची नाहीये, बुकमध्ये दिलेली नाही, पण मी सांगतो ती तुम्ही लक्षात ठेवा की कशी कशी एनर्जी कन्सिडर करतो आपण. आठवत असेल तर उत्तमच आहे. आठवत असेल तर तुम्ही सांगा स्वतःहून, नसेल तर मग मी सांगतो. बरं ठीक आहे. बघा आता डिग्री ऑफ फ्रीडम वरती पण डिपेंड असतं ते. पहिलं असतं मोनो ॲटॉमिक जो गॅस असतील, म्हणजे हे जे मी ठेवलेले याच्यातले आतले मॉलिक्युल मोनो ॲटॉमिक असेल तर त्यात फक्त 3 डिग्री ऑफ फ्रीडम असतात. 3 डिग्री ऑफ फ्रीडम. 3 डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी कशी काढतो आपण? हाफ mv² एक्सला, हाफ mv² वायला, प्लस हाफ mv² झेडला. सगळी एकत्र केल्या 3/2 kBT आपण लिहितो ते. त्याच्यानंतर जर डायटॉमिक असेल तर डिग्री ऑफ फ्रीडम 5 असतात. डिग्री ऑफ फ्रीडम 5 डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल पण असणार. रोटेशनल कायनेटिक एनर्जी.
म्हणजे हे लिहिणारच आपण. आणि प्लस त्याच्यामध्ये ऍड करणार आहे 1/2 I ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 I ओमेगा स्क्वेअर, दुसरा एक्सेस YZ वॉट एव्हर. मग परत इथं किती येणार आहे KBT. टोटल होणार आहे 5/2 KBT. व्हायब्रेट करत असेल आता डायटोमिकच. डायटोमिक म्हणजे लक्षात ठेवा व्हायब्रेशन नेहमी डायटोमिक मध्येच यावं असं काही नाही. मोनोएटोमिक सुद्धा जागेवरती खालीवर करत असेल, असं 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 हलत असेल तरी पण तिथं व्हायब्रेशन येतात. तर व्हायब्रेशन असेल तर 2 डिग्री ऑफ फ्रीडम ऍड करायचं. व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी इथं डायरेक्ट लिहितो ती असती हाफ MU स्क्वेअर प्लस हाफ KR स्क्वेअर, पोटेन्शियल प्लस कायनेटिक ऍडिशन, हे सांगितलं होतं. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसेस, हे पण एक पॉइंट आहेत बघा, डायरेक्ट इथे लिहितो मी. एक मिनिट. कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल किंवा मॉलिक्युल्स म्हणूया, किती असतं 3/2 PV. आणि एका मॉलिक्यूल साठी किती असती इथे लिहितो. फॉर मॉलिक्यूल एका मॉलिक्यूल साठी असती 3/2 KBT एवढीच असते. त्याच्यानंतर जर तुम्ही त्याला मोल मध्ये मोजलं ऑफ नाही कायनेटिक एनर्जी पर युनिट मोल मध्ये मोजलं तर इथं 3/2 आणि इथं येतं NA आलं, NA आणि KB R येतं बघा. NA ॲव्होगॅड्रो नंबर, मग NA आणि KB याच्याऐवजी R लिहितात. 3/2 RT ही व्हॅल्यू आली. त्यानंतर पुढे येणार आहे पर युनिट मास. पर युनिट मास म्हणलं की 3/2 RN आणि मास लिहायचा, मास नंबर M0. हे असतं प्रत्येक मॉलिक्युलसाठी. हे 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. हे ज्या तुमच्या बुकमध्ये आता ह्या टॉपिक मध्ये नाही दिले पण बाकी ठिकाणी आहे. ओके, सगळं समजून घ्या, हे पॉइंट कळणं गरजेचं आहे. आता लक्षात ठेवा, हे आपण जर समजा आता आपण गॅस आहे म्हणून कन्सिडर करत होतो. लिक्विड आणि सॉलिड जर असतं ना, बरं सांगतो, लिक्विड आणि सॉलिड असेल ना, आपल्याला मग पोटेन्शियल एनर्जी तिथे कन्सिडर करावं लागेल. मग कारण की त्यांच्यात अट्रॅक्शन असतं बघा. हे मी खाली घेतो. आपण हे जे पूर्ण आतापर्यंत मी लिहिलंय ते कशासाठी लिहिलंय, गॅससाठी. गॅस मॉलिक्युल असते ना तर. पण जर आतमध्ये तुम्ही जर लिक्विड म्हणजे टेम्परेचर, आता लिक्विड पण असू शकतं, मग तिथे नुसतं कायनेटिक एनर्जी नाही, पोटेन्शियल एनर्जी ऑफ इंटरनल मॉलिक्युल सुद्धा आपल्याला ऍड करावी लागेल, म्हणजे कन्सिडर करावी लागणार आहे. आता लिहितो मी, वी हॅव टू कन्सिडर पोटेन्शियल एनर्जी अल्सो. म्हणजे जर लिक्विड आणि सॉलिड असेल तर आतले पोटेन्शियल एनर्जीची सुद्धा गरज आहे. आता ती का, त्याचं कारण आहे कारण की मॉलिक्युल मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो, इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन असणार आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला कन्सिडर करावं लागतं. आणि हे सगळं कुठे असणार, मॉलिक्युलर लेवल आतच. आणि इंटरनल जे मॉलिक्युल आहे हे काय म्हणू शकतो, इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम, ते यूनी डिनोट करायचं. हा एक पॉईंट महत्वाचा आहे. लेसन मध्ये आता भरपूर ठिकाणी यू येईल. यूचा मिनिंग काय, इंटरनल एनर्जी. हे गेल्या लेसन मध्ये सुद्धा बहुतेक मी आपण एका पॉईंट मॉइल्स नाही का, मेर्स रिलेशन होतं तिथे यू आपण कन्सिडर केलं बघा, आठवत असेल तर. तिथे यूचा मिनिंग काय, इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम. अजूनही विचारतोय परत, कुणाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? ओके, कुणाला याच्यामध्ये अजूनही काही प्रॉब्लेम असेल तर लगेच विचारा. सिंपल पॉईंट आहेत, महत्वाचे आहेत, म्हणून मी 4 वेळा तेच सांगतो. परत सगळं असं समजलं असेल. ओके, तर बघा इंटरनल परत सांगतो, इंटरनल मॉलिक्युल म्हणजे काय की कुठल्याही सिस्टीम. आता इंटरनल मॉलिक्युल नंतर बघू, पहिल्यांदा कन्सिडर करू आपण टोटल एनर्जी. कुठल्याही व्यक्तीची किंवा कुठल्याही गोष्टीची टोटल एनर्जी कशी निघती, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि इंटरनल एनर्जी. कायनेटिक पोटेन्शियल बद्दल आपण बोलायचं नाहीये कारण की तो बॉक्स आपण रेस्ट वरती ठेवलेला आहे. मग आता राहिलं काय, आतल्या मॉलिक्युल्स बद्दल बोलायचं. आतले मॉलिक्युल कुठल्याही डायरेक्शनला मूव्ह करत असतील, इकडं हा इकडं प्रत्येक, म्हणजे रॅन्डम मोशन आहे. म्हणजे आता याचे परत प्रकार असतात आत, कुठले कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. आणि परत काय, कायनेटिक व्हायब्रेशन कायनेटिक एनर्जी. व्हायब्रेशन कायनेटिक एनर्जी तर त्यावेळीच येतं
जर तुमचा ऑब्जेक्ट व्हायब्रेट करत असेल तर व्हायब्रेशन, रोटेशन त्या सुद्धा कन्सिडर करावं लागणार डायटॉमिक आलं की. ते तुम्हाला मी लिहिलंय मी आता तेच. ते गेल्या लेसन मध्ये आपण डीप मध्ये स्टडी केलेलं आहे. तर मग आपण काय करणार की याच्यामध्ये कुठलंही इंटरेक्शन नसतं, मग पोटेन्शियल एनर्जी ड्रॉप रेस्टवरती आल्यावरती. मग रेस्ट त्यांनी समजून घ्या. हा युनिव्हर्सल लॉ आहे. हे जे लिहिलं ना मी युनिव्हर्सल म्हणजे सगळ्यांसाठी गॅस, लिक्विड आणि गॅस सॉरी काय सॉलिड ह्या तिघांसाठी आहे. पण आपण कशाबद्दल बोलतोय की एखादा ऑब्जेक्ट जर रेस्टवरती म्हणजे रेस्ट इथं वाटलं असतं लिहितो. जर सिस्टीम रेस्टवरती आहे, सिस्टीम रेस्टवरती आहे आणि आतले मॉलिक्युल्स मधलं मोशन रॅन्डम मोशन आहे. मॉलिक्युल्स कळतं. सिस्टीम रेस्टवरती जरी असली तरी आतलं असणार आहे. मग तिथे हा फॉर्म्युला थोडासा चेंज होतो. थोडासा चेंज होतो म्हणजे तिथे हे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी येत नाही. तिथे फक्त काय येणार आहे टोटल एनर्जी. मग टोटल एनर्जी त्यात सुद्धा पोटेन्शियल एनर्जी येणार नाही कारण की इंटरमॉलिक्युलर फोर्स नाहीये. इंटरमॉलिक्युलर फोर्स इज अब्सेंट. ओके. इंटरमॉलिक्युलर फोर्स नसल्यामुळे हे टोटली डिपेंड कशावरती असतं कायनेटिक एनर्जी ऑफ सिस्टीम. सिस्टीम नको म्हणायला मॉलिक्युल म्हणून म्हणजे परत इथे कन्फ्युजन होईल. मॉलिक्युल्स आतल्या मॉलिक्युल वरती. बट जर इथं गॅस नसून हे गॅस या गॅस असल्यावरती हे सगळं बघितलं. मग गॅसच्या ऐवजी जर हेच परत करायचं सगळं पण गॅसच्या ऐवजी जर तुम्ही काय ठेवलं असतं काय म्हणू आपण लिक्विड किंवा सॉलिड ठेवलं असतं आत काय लिक्विड और सॉलिड ठेवलं असतं. तर ही सिस्टीम मध्ये काय झालं असतं हे परत आहे असंच. तर इथे फक्त पोटेन्शियल एनर्जी कन्सिडर करावं लागणार कारण की इंटरमॉलिक्युलर फोर्स प्रेझेंट असतो. मग काय येणार आहे सगळंच. तुम्हाला हे सगळ्यांची गरज आहे. व्हायब्रेशनचं वगैरे पण मी तुम्हाला बोललेलं व्हायब्रेशन कधी येणार जर ऑब्जेक्ट व्हायब्रेशन येणार रोटेशन डायटॉमिक असेल तर रोटेशनल व्हायब्रेशनल मोनोॲटॉमिक असेल तर तसल्या गोष्टी नाहीत ओनली ट्रान्सलेशनल. हे आपण बघितले मोनोॲटॉमिक म्हणजे अर्गॉन वगैरे असतील तर अर्गॉन वगैरे कळलं म्हणजे नोबल गॅस असतात ते सगळे. ओके. अजून कुणाला याच्यात काय अजून सांगायचंय कुणाला काही राहिलं असेल पॉईंट तुमचा काही तर सांगा. नसेल तर याचे नोट्स तुम्ही स्वतः काढणार आहे तिथपर्यंत